धुळ्यात मराठा समाज आक्रमक, वाघमारे विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाजाचा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन। समाजाच्या महिलांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या नवनाथ वाघमारे विरोधात धुळ्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी वाघमारे विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलं, तर गेला 1.5 तासापासून सकल मराठा समाजाचे पदाधिकारी शहर पोलीस ठाण्यात आवारात ठिय्या आंदोलन करून बसले होते। संबंधित विरोधात गुन्हा दाखल न केल्यास मोर्चा काढण्याचा देखील इशारा मराठा समाज बांधवांनी दिला। एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना नवनाथ वाघमारेने ओबीसी मंत्र्यांचे गोंडस मुले दिसताच मराठा समाजाच्या मुली त्यांच्या परात पुसत असल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलं। धुळ्यात देखील वाघमारे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं बघावयास मिळाले आहे। नवनाथ वाघमारे याला वक्तव्य करायलाच लावण्यामागे कोणीतरी शक्ती असावी, त्याशिवाय तो असे बरळणार नाही। त्या शक्तीचाही शोध घेण्याची मागणी यावेळेस समस्त मराठा समाज बांधव सकल मराठा समाज पदाधिकाऱ्यांनी केली असून नवनाथ वाघमारे याच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी या ठिकाणी सकल मराठा समाजाचे विनोद जगताप, सुधाकर दादा बेंद्रे, राजेंद्र दादा काडे, भानुदास बगदे, निंबा मराठे, दीपक रवंदर, संदीप पाटोडे, भैया शिंदे, संदीप सुरेंची, वीरेंद्र मोरे, विक्रमसिंह काडे, वामन मोहिते, संतोष लाकडे, सुनील पाटील, सुरेश पवार, अशोक सोडके, उल्हास पाटील, पवन शिंदे, वैभव पाटील, देवेंद्र पवार, नाना कदम, पवन मराठे, अर्जुन पाटील, दिनेश पाटील, प्रफुल्ल माने, बाळासाहेब ठोंबरे, रवी नागणे, दिनेश चव्हाण यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। जय शिवराय। मागील काही काळामध्ये एक अशी गंभीरपूर्वक घटना घडली, ती म्हणजे अशी की आज महाराष्ट्रामध्ये जे कोणी राजकीय नेते आहेत, बडे बडे दिग्गज नेते आहेत, काही चांगले आहेत आणि जे काही आहेत ज्यांच्या बुडाखाली दम नाही, त्या राजकीय नेत्यांनी भाड्याने कुत्रे जमा केलेले आहेत। त्या कुत्र्यांमध्ये एक नवनाथ वाघमारे नावाचा कुत्रा, ज्यांनी विष्ठा खाल्ली, सकल मराठा समाजाची त्यांनी विष्ठा खाल्ली। विष्ठा ही काय? या नालायकांनी सकल मराठा समाजातील महिलांविषयी अर्वाच्य, अगदी म्हणजे ऐकायला लाज वाटते महिलांना, असं त्यांनी वक्तव्य केलं। त्या प्रित्यर्थ आज सकल मराठा समाजातर्फे धुळे शहर पोलीस स्टेशनला आम्ही सर्व सकल मराठा समाज एकत्र येऊन निषेध व्यक्त केलेला आहे व ह्या व्यक्तीविरोधामध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची आम्ही संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भांबरे साहेब यांना विनंती केली। आम्ही सकाळी 10 वाजेपासून या पोलीस स्टेशनला येऊन थांबलेलो आहोत। का तर त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर FIR दाखल करावी, त्याच्याविषयी गुन्हा दाखल करावा, पण संबंधित अधिकाऱ्यांनी तो गुन्हा दाखल केला नाही। त्यांनी या संदर्भामध्ये त्यांचे वरिष्ठ अधिकारी SP साहेब यांच्याशी चर्चा केली आणि नंतरच आम्ही गुन्हा दाखल करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं। तोपर्यंत आम्ही येथे ठिय्या आंदोलन मांडलेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही गुन्हा तर दाखल करू शकत नाही, परंतु तुम्ही तक्रार आम्हाला द्या, त्या तक्रारीवरती आम्ही कायदेशीर चौकशी करून तुम्हाला 14 दिवसाच्या आत त्याच्यात निर्णय देऊ। मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस हे एकीकडे जाहीर सांगतात महिलांविषयी कोणी बेताल वक्तव्य केलं तर त्याच्यावरती तुरंत लगेच गुन्हा दाखल करण्यात यावा, पण आम्हाला अनुभव असा आलेला आहे की इथं आमची फिर्यादच कोणी घ्यायला तयार नाही। आम्हाला कायद्याचे विविध मार्गदर्शन केले, 3 तासात आमचा कायद्याचा भरपूर अभ्यास झाला जो यांनी करून दिला, पण आमची मूळ मागणी जी होती की या नवनाथ वाघमारेविषयी गुन्हा दाखल करावा, तर यांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही। पण प्रशासनाचा आम्ही पण मान ठेवलेला आहे, त्यांचंही आम्हाला नेहमी सहकार्य असतं। सकल मराठा समाजाच्या वतीने भैयासाहेब शिंदे आमचे एक खंबीर नेतृत्व, मोठे कार्यकर्ते यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।